फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता की माझे केस गळतात. इट्स ओके, गळणे हे नॉर्मल आहे, एकदम नॉर्मल आहे. पण हे सिरियस गोष्ट कधी होऊ शकते फ्रेंड्स, जेव्हा आपले केस गळत आहेत आणि त्याच्या जागी नवीन बेबी हेअर्स येत नाहीयेत, तेव्हा हा प्रॉब्लेम एकदम सिरियस प्रॉब्लेम असू शकतो. फॉर एक्झाम्पल मध्ये एखादं झाड आहे आणि आपल्याला माहिती आहे की पतझडचा महिना आहे, झाडाचे सगळे पानं गळालेले आहेत, झाडाला फक्त वाढलेल्या फांद्या आहेत. तर ते झाड खराब झालंय का? नाही. आपल्याला माहिती आहे हे हेल्दी झाड आहे, पूर्ण सावण येणार आहे, पाऊस पडणार आहे, ह्याचे एकदम टवटवीत होणार आहे, पानं येणार आहेत, फुलं येणार आहेत, फळं येणार आहेत. त्याच प्रकारे जसं सजीव आहे त्याचप्रमाणे आपल्या केसांची देखील गोष्ट आहे. आपले केस गळणार आहेत, इट्स ओके, नॉर्मल आहे. पण प्रॉब्लेम कधी सिरियस होणार आहे की जेव्हा तुमचे केस गळतात आणि त्याच्या जागी जर तुम्हाला नवीन बेबी हेअर्स येत नसेल तर हा मोठा सिरियस प्रॉब्लेम असू शकतो. पहिला दाट होते केस आणि आता कमी 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 व्हॅल्यूम होत जाते, तर ही एकदम मोठी सिरियस प्रॉब्लेम आहे. हेअरफॉल भरपूर होत होता, तर मी एक चेंजेस केलेला आहे. तर तो चेंजेस काय आहे की मी सगळे सीड्स खायला सुरुवात केलेली आहे. हो, आणि हे सिक्रेट मी आज तुम्हाला सांगते, कारण जेव्हा आपण सीड्स खातो तेव्हा त्याच्यातून आपल्याला प्रोटीन मिळतं, आयरन मिळतं, ओमेगा मिळतं आणि हे नॅचरली आहे. आपण वरून वरून लावून उपयोग होणार नाहीये. जसं एका गाडीमध्ये फ्यूल असलं तर ती गाडी डेस्टिनेशन पर्यंत जाते, पण त्याच्यात फ्यूलच नसेल तर गाडी कशी चालणार? त्याच प्रकारे आपल्या बॉडीचं आहे फ्रेंड्स. जर आपल्या बॉडीमध्ये फ्यूल म्हणजे सगळे विटामिन्स मिनरल्स असतील तर आपले केस वाढणार आहेत, ग्रो होणार आहे. नाहीतर असेच जरी वाढले तरी ते हेअरफॉल होऊन खाली गळणार आहेत, काही राहणार नाहीये त्याच्यामध्ये. त्याच प्रकारे आपल्या केसांचं आहे. म्हणून कधी पण आपण आपल्या आहारामध्ये, मी तुम्हाला सांगते फ्रेंड्स की नाईटला तुम्हाला सगळ्या प्रकारचे सीड्स भिजू घालायचे. इथे मी 5 प्रकारचे सीड्स भिजू घातलेत आणि डिमार्ट मध्ये तुम्हाला एकदम इझिली मिळणार आहे. तर ह्याच्यामध्ये आहे चिया सीड्स, पंपकिन सीड्स, फ्लॅक्स सीड्स आणि अजून 1-2 आहेत, ते तुम्ही पाहू शकता. मी तुम्हाला इथं इमेज मध्ये दाखवत आहे, पिक्चर मध्ये दाखवत आहे. तर हे सीड्स मी भिजू घालत आहे. त्याप्रमाणेच मी त्याच्यामध्ये ओट्स आणि त्याचप्रमाणे मी त्याच्यात मखाने सुद्धा भिजू घालत आहे. आणि त्यानंतर मी त्यांच्यामध्ये एक मॅजिकल म्हणजेच ड्रायफ्रुट्स, त्याच्यामध्ये तुम्ही काजू म्हणा, बदाम म्हणा, मनुके म्हणा आणि त्याचप्रमाणे अंजीर घालत आहे, अक्रोड घालत आहे. तर तुम्ही पाहू शकता. आणि मी ओव्हरनाईट भिजू घालत आहे. तर खूप सुंदर आहे. आणि सकाळी उठल्यानंतर ना मी त्याच्यामध्ये थोडस प्रोटीन पावडर टाकत आहे, वुमन हॉर्लिक्स. त्याच्यामध्ये पण मल्टीविटामिन्स, मल्टी मिनरल्स आहेत. तर 2 टेबलस्पून मी त्याच्यामध्ये वुमन हॉर्लिक्स टाकत आहे. आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ऍड करत आहे हनी. जर तुम्हाला दुधामुळे पिंपलचा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही ते दूध अवॉइड करा. मी कधी दूध घालते, कधी नाही घालत, हे माझ्यावर आहे. आणि मी एकदम त्याला सकाळीच मस्तपैकी एकदम चॉकलेट फ्लेवर येतो. तुम्हाला जर असं आवडत नसेल तर तुम्ही त्याच्यात कोको पावडर टाकू शकता. आणि मस्तपैकी कालवून मी एकदम माझं ब्रेकफास्ट एन्जॉय करते. त्याच्या अगोदर मेथी दाण्याचं पाणी घेते. तर खूप सिंपल, खूप सो आणि एकदम हेल्दी नाश्ता आहे. आणि सकाळी जर तुम्ही तुमची सुरुवात जर हेल्दी गोष्टी केलं तर तुमचा पूर्ण दिवस एकदम मजेशीर जाणार आहे आणि हेल्दी जाणार आहे. तर तेव्हा तुम्हाला फरक दिसेल, तुमच्या स्किन मध्ये दिसेल, तुमच्या हेअर मध्ये दिसेल. तर खूप 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 इम्पॉर्टंट आहे फ्रेंड्स. तर तुम्ही देखील ही स्टेप फॉलो करा. मी ही जी गोष्ट सांगत आहे, मी जे सीड्स खायला सांगणार आहे, ते जर तुम्ही फॉलो केला तर विदिन 21 डेज तुमचा हेअरफॉल इथे सबसाइड होणार आहे. हा कारण मी एक्सपिरियन्स केलेला आहे आणि मी माझ्या फॅमिलीला अशा गोष्टी सांगणार आहे की जे मी एक्सपिरियन्स केलेले आहेत, ज्याचा रिझल्ट आलेला आहे आणि ज्याच्याने मी खूप खुश आहे. तर तीच गोष्ट मी तुमच्या संगती शेअर करणार आहे, माझ्या बहिणींसंगती शेअर करणार आहे. तर फ्रेंड्स, विदिन 21 डेज, 21 दिवसात तुम्हाला फरक कळणार आहे जर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित इथे अशा गोष्टी फॉलो केल्यानंतर ना. फक्त एक हेल्दी स्टेप तुमचं पूर्ण जीवन बदलू शकतं. आणि जेव्हा आपली स्किन, आपले हेअर एकदम चांगले असतील तर तेव्हा आपण एकदम कॉन्फिडंट फील करणार आहोत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. बाय.